दुसरीकडे नदीपात्रातून एकही ट्रॅक्टर रेती चोरू दिली जाणार नाही असा कडक इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। मात्र त्यांच्या राज्यातच वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे मंत्र्यांची ही डरकाळी फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का असा सवाल उपस्थित होतोय। ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा रिव्हर पात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टरवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली। या कारवाईत तब्बल 15,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अहेर नवरगाव येथील विकास विद्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती 112 वर मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत वैनगंगा नदीपात्रातून चोरून आणलेली 3 ब्रास रेती आणि 3 ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केल्या। या प्रकरणी 6 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या फायद्यासाठी रेती चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या धडक कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अवैध उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं स्पष्ट झालंय।